नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपण लहान मुलांना जंत होण्याची काय कारणे आहेत, त्यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे आणि कोणती काळजी घेतल्याने लहान मुलांना असा त्रास होणार नाही याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. त्यासोबतच लहान मुलांना पोटाशिवाय आणखीनही जंत होऊ शकतात याबद्दलही आजच्या व्हिडिओमधून आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही. अशीच उपयुक्त माहितीची व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया. जंत किंवा कृमी याची लक्षणे त्रास जास्त वाढल्यानंतर दिसतात. कृमी किंवा जंत पोटामध्ये अगदी सूक्ष्म स्वरूपात राहून बाळाच्या पचनावरती आणि शरीर संस्थेवरती परिणाम झालेला दिसून येतो. पोटामधील जंत कृमी हे अगदी सूक्ष्म स्वरूपात किंवा लांब देखील असू शकतात. कृमी पोटासोबतच शरीरातील कफ आणि रक्तामध्येही आढळून येतात. रक्तामधील कृमींमुळे शरीरावरती खाज, केस कमी होणं, डोकं, पापण्या याच्यावरील केस जाणं दिसतं. त्वचेवर पांढरे डाग पडलेलेही दिसून येतात. लहान मुलांना कफ साठलेला असेल तर कफामध्येही कृमी उत्पन्न होऊ शकतात. यामुळे लहान मुलांना जास्त मळमळणं, काही खाण्याची इच्छा न होणं, लाळ गळणं, पोट फुगणं, अंगावरती कोरडेपणा दिसणं, अंगदुखी जाणवणं, सतत सर्दी होत राहणं असे त्रास दिसून येतात. त्यासोबतच कृमी तोंडामध्ये किंवा दातांमध्येही दिसून येतात. हिरड्या दुखणं, दातांमध्ये पोकळी निर्माण होणं, दात किडणं ही लक्षणे तोंडातील कृमींची असू शकतात. कफामधील, पोटामधील किंवा रक्तामधील, तोंडामधील कृमी डोळ्यांनी न दिसणारे असतात. त्यामुळे जर तुम्हाला मुलांमध्ये यापुढील लक्षणे दिसली तर बाळाला कृमीचा त्रास आहे हे लक्षात घ्या. अंगात सतत कणकण, ताप आणि अंग गरम लागणं, लहान मुलं गळून गेल्यासारखं मलून वाटणं, उत्साह नसणं, भूक न लागणं, लहान मुलांना अशक्तपणा आणि चक्कर येणं, लहान मुलांच्या त्वचेवरती पांढरे चट्टे जास्त प्रमाणात दिसणं, पोट फुगणं, सतत शिंका येणं ही लक्षणे एकत्रितरित्या मुलांमध्ये असतील आणि ती जास्त दिवस दिसत असतील तर बाळाला कृमीचा त्रास आहे हे लक्षात घ्या. लहान मुलांमध्ये जर जंत झालेले असतील तर मुलांच्या शीच्या जागेच्या ठिकाणी जास्त प्रमाणात खाज येते, शौचास खडा होते आणि पोट सहज व्यवस्थित साफ होत नाही. कधी कधी शौचामधूनही जंत बाहेर पडलेले दिसून येतात. लहान मुलांच्या तोंडात सतत लाळ गळत राहते. त्यासोबत लहान मुलं झोपेमध्ये जास्त प्रमाणात दात खातात, जास्त गोड खाण्याची इच्छा होते. अशा मुलांमध्ये कृमी असण्याची शक्यता असते. लहान मुलांना जर सकाळी सकाळी शिंका येत असतील, सतत नाकातून पाणी गळत असेल आणि सतत होणारी सर्दी असेल तर लहान मुलांना कफामधील कृमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या दृष्टीने योग्य औषधोपचार घेणं आणि कफातील कृमींवरती उपचार घेणं गरजेचं असतं. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान मुलांना जंत होण्याची काही कारणे आहेत. ती कारणे लक्षात घेऊन आपण जर मुलांच्या आहारामध्ये ते पदार्थ देणे कमी केलं तर नक्कीच पोटामधील जंत कमी होतात. जंत होण्याचं मुख्य कारण म्हणजे अतिरिक्त गोड खाणं आहे. लहान मुलांना नियमितपणे प्रत्येक 6 महिन्यानंतर जंत प्रतिबंधक औषध देणं गरजेचं आहे. पिष्टमय पदार्थ म्हणजे मैदा, कच्च्या पालेभाज्या, गूळ, जंक फूड, खोबरं यासारखे पदार्थ जंत वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. लहान मुलांना पोटामधील कृमी, रक्तामधील कृमी किंवा कफामधील कृमी जर असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घेणं आणि योग्य औषधोपचार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्रास मुळापासून कमी होईल. लहान मुलं नियमितपणे योग्य आहार घेणं, पुरेशी शारीरिक हालचाल करणं ही गरजेचं असतं. त्या व्यायामामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोटामध्ये जंत तयार होण्यासाठी पोषक वातावरण मिळत नाही. कृमी किंवा जंत शरीरामध्ये राहून त्यांची संख्या वाढवतात, शरीरातील पोषण तत्वाचा ऱ्हास करतात. त्यामुळे बाळाने आहार व्यवस्थित घेतला तरी त्यातील पोषण तत्व मिळत नाहीत. जंतांची सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर लगेच उपाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील त्रास होणार नाहीत आणि यावरती त्वरित अटकाव घातला जाऊ शकतो. पोटामध्ये जर जंत जास्त काळ राहिले तर लहान मुलांना भूक न लागणे, अशक्तपणा येणं, पोट दुखणं, काही वेळा जुलाब लागणं, वजन कमी होणं असे त्रास दिसू शकतात. त्यामुळे जंत जास्त दिवस राहणार नाहीत याची काळजी घ्या. जी मुलं अतिरिक्त प्रमाणात गोड, मैदायुक्त पदार्थ खातात, शारीरिक स्वच्छता आणि हातांची स्वच्छता व्यवस्थित ठेवत नाहीत, नखे स्वच्छ ठेवत नाहीत, त्या मुलांमध्ये जंतांचा त्रास जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यामुळे आहारासोबतच शारीरिक स्वच्छतेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. बालकुटीमधील अतिविषा, वावडिंग, नागरमोथा, सुंठ, काकडशिंगी, डिकेमली, हळद, हिरडा, मुरुड शेंग या वनस्पती पोटातील जंत कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे लहान मुलांना बालकुटीमध्ये नियमितपणे या औषधी उघडून दिल्या तर मुलांना जंताचा त्रास होत नाही.
लहान मुलांच्या आहारामध्ये नियमितपणे बडीशेप, हळद, हिंग, मुळा, ओवा, जिरं, कारलं, मिरे, मोहरी, लसूण या पदार्थांचा वापर करा. हे पदार्थही कृमी न वाढू देऊन पचन सुधारण्यासाठी मदत करतात. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.